प्रचंड गाजलेल्या पुष्पा मूवीमधला हा सीन आपण पाहिला असाल। मूवीमधले बहुतांश सीन याच परिसरात शूट केले होते। श्रीवल्लीच्या रिअल लाईफमधले हे गाव रिअलमध्ये तमिळनाडूच्या सह्याद्रीच्या कुशीत असलेले पंपोली नावाचे गाव आहे। हाच तो दगड आहे, म्हणजे टेकडी आहे आणि तेच त्या पुष्पाने डान्स केला होता। आणि मागे बॅकग्राऊंड तुम्ही पाहताय तर हा तिरुमलाई कोविल नावाने हे ओळखलं जातं। वरती मंदिर आहे, तिथे आपण जाणारच आहोत। तर पुष्पाने कंबर आणि जी खांदा आपला हलवला होता तो इथेच हलवला होता। आणि हे ठिकाण तिरुनेलवेलीपासून जवळपास एक 1.5 तासाच्या अंतरावर आहे, म्हणजे 70-80 किलोमीटर आहे। आणि आता जो हा दगड तुम्ही पाहताय, आता याला ओळखलं जातं पुष्पा रॉक या नावाने। तुम्ही गुगल कराल, गुगल मॅपवर जाल तर हे लोकेशन तुम्हाला दाखवेल पुष्पा रॉक। त्यानंतर आम्ही तिथे पोहोचतो जिथे पुष्पाला श्रीवल्लीवर पहिली नजर का पहला प्यार होतो। एका टेकडीच्या माथ्यावर भगवान कार्तिकेचे सुंदर मंदिर आहे। या घाट रस्त्याने तिथे पोहोचता येते। 4 चाकीसाठी 50 तर दुचाकीसाठी 20 रुपये फी आकारली जाते। गाडी नसेल तर मग 640 पायऱ्या चढून वर पोहोचण्याचा पर्याय राहतो। हे तेच मंदिर आहे जिथे पुष्पाचं शूटिंग झालं होतं। इथेच पुष्पा हा श्रीवल्लीला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतो। तर मी आता त्या पायऱ्या आहेत ज्या खालून वरती येतात त्या पायऱ्यांवर बसलोय। तर अगदी दगडात कोरलेल्या पायऱ्या आहेत या, आणि म्हणजे जुन्या वेळीच्या आहेत। अजून पण पायऱ्यांचा अजून एक दुसरा मार्ग आहे, तिसरा मार्ग पण आहे, डायरेक्ट रोडने येता येतं। वरती पार्किंग आहे। तर अजून दुसऱ्या आहेत तिथे कॉन्क्रीटच्या पायऱ्या बनवलेल्या आहेत। इथे जास्त कचरा आहे तसा सध्या तरी, आपण त्या पायऱ्या पण पाहूत। वरती टेम्पल एरियामध्ये व्हिडिओग्राफी करण्यास मनाई आहे, त्यामुळे ना आपण तिथे गोप्रोने किंवा ड्रोनने शूट नाही करू शकत आहे। मला जमेल तेवढं मी व्हिडिओ शॉट्स घेतलेत। मंदिर परिसर एवढा छान आहे ना, टेकाडावर हे बनवलेलं मंदिर आहे आणि सराउंडिंग पूर्ण एका साईडला पूर्ण आपल्याला गाव वगैरे दिसतात, जिथे मोस्टली पुष्पामधले जो पहिलावाला पुष्पा होता जे सीन्स शूट झालेत ते या गावात शूट झाले होते। आणि दुसरीकडे आपल्याला अशी वेस्टर्न घाटची पूर्ण माउंटेन रेंज पाहायला मिळते अगदी सराउंडिंग। आणि खरं सांगतो की हा जो तमिळनाडूचा सह्याद्री आहे ना, इतका सुंदर आणि इतका प्रतिमा आहे ना की अगदी या डोंगराला नजर लागावी असा हा डोंगर आहे। जुन्या पायऱ्यांवर कचरा दिसत होता, पण नव्या पायऱ्यांचा मार्ग आणि मंदिर परिसर फारच स्वच्छ आहे। दुपारच्या वेळेस मंदिर बंद असते, त्यामुळे भगवंताचे दर्शन घेता नाही आले, पण तेथील शांती आणि सौंदर्यामुळे भगवंत मनात भेटून गेले। पुष्पामुळे या परिसराला प्रसिद्धी मिळाली असे न बोलता या परिसरामुळे पुष्पा जास्त रंगीत झाला असे मी म्हणेन। पुष्पाची बायको श्रीवल्ली तर माझ्या बायकोचे नाव कनकवल्ली आहे आणि माझी सासरवाडी श्रीवल्लीच्या गावापासून फक्त 70 किलोमीटरवर आहे। तर चला तुम्हाला माझ्या कनकवल्लीचेही गाव दाखवतो। तिरुनेलवेली तमिळनाडूतल्या प्रमुख शहरांपैकी एक। या भागातही तुम्हाला एकापेक्षा एक सुंदर मंदिरे पाहायला मिळतील। पूर्ण राज्यातली एकमेव नदी जी 12ही महिने वाहत असते ती थामीरबरणी नदी याच भागातून वाहते, त्यामुळे सुजलाम सुफलाम असा परिसर इथे पाहायला मिळतो। केळीच्या मोठमोठ्या बागा पाहायला मिळतात त्या इथेच। इथून 50 किलोमीटर पश्चिमेकडे पश्चिम घाट आहे, तर 50 किलोमीटर पूर्वेकडे बंगालचा उपसागर आहे। ही झलक फक्त कनकच्या गावाची आहे। अजून आसपास अशी कित्येक प्रेक्षणीय ठिकाणे आहेत जी आपण पुढील भागात पाहणार आहोत। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनची घंटी वाजवा। तत्पूर्वी आनंद घ्या माझ्या सासरवाडीच्या हवाई दृश्यांचा।
सुशांत नाम सुन के साइलेंट समझाए क्या? साइलेंट नहीं, ट्रैवलर हूं मैं, रुकेगा नहीं साला।